उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार. आता पुन्हा एकदा चर्चा होऊ लागलेली आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे समोर ठेवलेली ती आट कोणती, अशीही आता चर्चा होते. त्यावरती आपण एक सविस्तर नजर टाकू. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्यासाठी साथ घातली होती. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी ही ऑफर स्वीकारण्यास होकार दिल्याचं समजते. पण मात्र उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे समोर एक आट ठेवली आहे. उद्धव ठाकरे कामगार सेनेतील एक कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्यासाठी कोणती अट ठेवली आहे यावरती आपण नजर टाकू. त्या पहिला आपण पाहू राज ठाकरे नेमकं काय म्हणाले. महेश मांजरेकरांनी राज ठाकरेची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये शिवसेनेसोबत अजून एकत्र जाऊ शकता का, असा राज ठाकरेला महेश मांजरेकरांनी प्रश्न विचारला. यावर महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी हे भांडण, हे वाद, या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, असं राज ठाकरे म्हणाले. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला कठीण गोष्ट आहे असं वाटत नाही, असंही राज ठाकरे म्हणाले. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा विषय नाही आणि माझ्या स्वार्थाचाही विषय नाही. मला असं वाटतं लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे, असंही राज ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले. तसेच सगळ्या महाराष्ट्रातील राजकीय पक्षातील मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा, असं विधानही राज ठाकरेंनी महेश मांजरेकर यांच्या प्रश्नाला दिलं आहे. पण या उलट उद्धव ठाकरेंनी कोणती अट ठेवली आणि उद्धव ठाकरे काय बोलले यावरती आपण एक नजर टाकू. उद्धव ठाकरे म्हणाले की किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला मी तयार आहे. मी सर्व मराठी माणसांना महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याचं आवाहन पण करतो. पण एक अट आहे. जेव्हा आम्ही लोकसभेला सांगत होतो हे सगळं उद्योग घेऊन गुजरातला जात आहेत, म्हणजे कोण, भाजपवाले सगळे उद्योग घेऊन गुजरातला जात आहेत असं आम्ही लोकसभेच्या वेळेस सांगत होतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तेव्हाच विरोध केला असता तर महाराष्ट्राचा हिताचं सरकार केंद्रात आणि राज्यात बसू शकलं असतं. म्हणजे उद्धव ठाकरेचं एकंदरीत मत होतं की जे राज ठाकरेची लोकसभेच्या वेळेस भूमिका होती ती भूमिका जशी शिवसेनेची होती तशी असायला पाहिजे होती. तशी जर भूमिका असती तर केंद्रामध्ये जे महाविकास आघाडीचं सरकार बसलं असतं आणि महाराष्ट्रामध्ये पण तेच बसलं असतं. म्हणजे ते जनतेच्या हिताचं होतं, असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे. मग विरोध करायचा परंतु तडजोड करायची असं चालणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणतायत. महाराष्ट्र हिताच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणतात. त्याला मी घरी बोलवणार नाही, असंही ते म्हणतात. त्यांच्यासोबत पंक्तीला बसणार नाही, असंही ते म्हणतात. त्याचं आगत स्वागत करणार नाही. पहिलं ठरवा, मग महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी करा. म्हणजेच थोडक्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या ज्या भूमिकेवरती प्रश्नचिन्हही उपस्थित केलेले दिसत आहेत, टोमनाही मारलेला दिसतोय. आणि सगळ्यात महत्वाचं पुढे बोलताना काय म्हणाले, बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी भांडणं माझ्याकडून नव्हतीच ती मी मिटवून टाकली, चला पण पहिलं ठरवा. म्हणजे एकंदरीत उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे की आमची अशी कोणती भांडणं नव्हतीच आणि जरी करता यदा कदाचित असेल तर ती मी मिटून टाकली, पण पहिलं तुम्ही एक काय ते ठरवा. म्हणजेच राज ठाकरे यांची भूमिका ही एकच असावी, असं उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे. तर आता मग तुम्हीच ठरवा की हे येणाऱ्या निवडणुकीसाठी किंवा येणाऱ्या काळासाठी एकत्र येऊ शकतात का, आणि एकत्र आले तर एकत्र ह्यांचं संसार पुढे चालू शकतो का. पुन्हा एकदा ही चर्चा जोर धरू लागते. पुन्हा अशा भरपूर चर्चा झालेल्या होत्या की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार. आता पुन्हा एकदा माध्यमामध्ये ह्या बातम्या चालताना दिसत आहेत. पण तुम्हाला काय वाटतं आपण नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून